ओके सो लेट्स प्ले. पुढचा बॉल. पुन्हा एकदा फटका मात्र जोरकस खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न झालाय आणि बॉल मात्र निघून जातोय. राहणार नाहीयेत. मॅच झाली सुरुवात. पहिला पण षटकार पाहिला, त्यानंतर हा पुलरले डिलिव्हरी ऑन ड्राईव्ह केला मिडविकेटच्या रिझर मध्ये. चेंडू सीमारेषा पार, तो स्ट्राईक रेंजला आहे. येस डेफिनेटली. पुढचा बॉल. पुन्हा एकदा मात्र बॅकफुटला जाऊन आणखीन एक स्क्वेअर कटचा दर्जेदार फटका मैदानावरती खेळलाय. पवनची बॅट मैदान तर जसं रांगोळी चारी. षटकार 6. थँक्यू. मागच्या चेंडूची सुरुवात आपण लेग स्टंपच्या बाहेरनं केली. ओमकार तारमाळेचा चेंडू ते 8 बॉल मध्ये 26 धावा त्यानं बनवल्यात. ओमकार पुन्हा एकदा रेडी. पुढचा बॉल. आणखीन एक फटका मात्र दर्जेदार खेळलाय. चेंडू मात्र निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वरती पाहतोही मिस टाइम आहे की बाहेर बाहेर. इज ह्यूज उत्तुंगाचा षटकार ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. जोरदार प्रहार कव्हरच्या डोक्यावर डीप कव्हरला. थँक्यू. अप्रतिम खेळ. पवन केण्यासाठी टाळ्या येतील. डगआउटच्या दिशेनं टाळ्या येतील. 17 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी पवन केण्यानं साकारलेली आहेत आणि त्यानं ज्या खेळावरती इम्पॅक्ट सोडलाय, आता इम्पॅक्ट प्लेअर पण आतमध्ये आलाय, त्यानं इम्पॅक्ट टाकलाय. इम्पॅक्ट प्लेअर आतमध्ये